अग्ने नय सुपथा राय अस्मान विश्वानि देव वयुनानि विद्वान ययोद्धस्मज्जु हुरो नमेना भूमिष्ठम ते नम उक्ति विधे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। वसई विरार शहर महानगरपालिका आपल्या सगळ्यांचं नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठीचे जनजागृती व प्रबोधन उपक्रम या अग्निशमन दलाच्या प्रात्यक्षिक कार्यशाळेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल हार्दिक स्वागत करीत आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेनं अवघ्या 3 वर्षात अग्निशमन दलाची योग्यरित्या रचना केली असून आज एक सक्षम अग्निशमन दल म्हणून वसई विरार शहर महानगरपालिकेनं प्रसिद्धी मिळवली आहे। परंतु आपल्यापैकी अनेक नागरिकांना आपलं अग्निशमन दल किती सक्षम आहे याची माहिती नाही आणि ही माहिती करून देण्यासाठी अग्निशमन दलाचा हा प्रयत्न आहे। चला पाहूया आपलं अग्निशमन दल किती सक्षम आहे। परंतु तत्पूर्वी आपण अग्निशमन दलाचा ओझरता इतिहास व आपल्या देशात घडलेल्या अनेक मोठ्या अपघातांच्या चित्रफिती पाहूया। अग्निशमन दल हे भारतातलं पहिलं संघटित दल मानलं जातं। या दलाचा इतिहास 116 वर्ष जुना आहे। सुरुवातीला अग्निशमन दलाचं कामकाज पोलीस खातं चालवत होतं, परंतु इसवी सन 1897 पासून अग्निशमन दल अधिकारी यांच्यामार्फत चालवलं जाऊ लागलं। सुरुवातीला हँडपंप आणि वाफेवर चालणाऱ्या उपकरणांची दळणवळण घोडागाडीच्या साहाय्याने केली जात असे। अग्निशमन सेवा जेव्हापासून अस्तित्वात आली तेव्हापासून वाफेच्या इंजिनाकरता बंब हा शब्द प्रचलित झाला आणि तेव्हापासून अग्निशमन केंद्रास बंबखाना म्हणून संबोधलं जाऊ लागलं। अग्निशमन दल त्याग, शौर्य, बलिदान व आत्मनिष्ठा इत्यादी गुणांचा वारसा जपणारी कर्तव्यदक्ष संघटना आहे। दिनांक 14 एप्रिल 1944 साली मुंबई बंदर व्हिक्टोरिया डॉकमध्ये धक्क्याला लागलेल्या SS फोर्ट स्टिकिन या जहाजावर झालेल्या प्रचंड स्फोटामुळे लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे 66 अधिकारी व जवान मृत्युमुखी पडले। त्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने 14 एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून जाहीर केला। मित्रहो, हा होता अग्निशमन दलाचा ओझरता इतिहास। आता आपण भारतात लागलेल्या मोठ्या आगी किंवा इतर घटनांची थोडी माहिती घेऊया। भोपाळ वायू गळती मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि या भोपाळ शहरात झालेली ही भारतातील व जगातील सर्वात भयानक अशी दुर्घटना म्हणजेच भोपाळ वायू गळती। या घटनेलाच भोपाळ गॅस ट्रॅजेडी असेही संबोधलं जातं। 1984 साली 2 डिसेंबरच्या मध्यरात्री युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेडच्या प्लांटमध्ये ही जीवघेणी दुर्घटना मिथाइल आयसोसायनाइड व केमिकल्स यामुळे घडली व याचा परिणाम तेथील राहणाऱ्या आसपासच्या जवळपास 5 लाख लोकांवर झाला। या दुर्घटनेत 2259 लोक जागच्या जागी मृत्युमुखी पडले। जर आगीशी कराल खेळ तर जीव वाचवायलाही नाही मिळणार वेळ। मंत्रालयात लागलेली आग 22 जून 2012 घड्याळात दुपारचे 2:30 वाजले असताना आपलं महाराष्ट्र सरकार ज्या ठिकाणाहून चालवलं जातं त्या मंत्रालयात जवळजवळ 2500 ते 3000 कर्मचारी काम करण्यात मग्न होते। त्याचवेळी मंत्रालयाच्या 4थ्या मजल्यावर आग लागली आणि मंत्रालयाचा 4था, 5वा आणि 6वा मजला या आगीने घेरून टाकला। या आगीत 57 वर्ष जुनी शासकीय कागदपत्र, फाईल्स आणि संगणकीय फाईल्स जळून खाक झाल्या। परंतु या आगीत 6व्या मजल्यावर कामासाठी गेलेल्या 2 व्यक्तीही जळून भस्मसात झाल्या। काय अवस्था झाली असेल या लोकांच्या घरची, ज्यांच्या घरातला सदस्य सरकारी दरबारात कमजोर आग प्रतिबंधक उपाययोजनांमुळे आगीत सापडून मरण पावले। मित्रहो, जर ही आग मंत्रालयाच्या तळमजल्यापासून लागली असती तर खूप लोकांचा जीव गेला असता याचा अंदाज आपण लावू शकता। म्हणून लक्षात ठेवा, अग्निशमन हा झाला आगीवर उपाय, तरी खबरदारी घेण्याशिवाय नाही तरणोपाय। कलकत्ता हॉस्पिटल कलकत्ता येथील
ढाकरिया या शहरात अमरी नावाच्या हॉस्पिटलमध्ये 2 डिसेंबर 2011 रोजी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत कर्मचाऱ्यांसह 95 लोकांचा जळून मृत्यू झाला। अतिशय वाईट घटना घडली आणि संपूर्ण कलकत्ता शहर हादरून गेलं। म्हणून म्हणतात, छोटीशी आग करी जीवनाची राख, काळजी न घेतल्यास सारेच बेचिराग। कुंभकोणम शाळा अपघात। तामिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यातील शहरात दिनांक 16 जुलै 2004 रोजी कुंभकोणम कृष्णा इंग्लिश मीडियमच्या शाळेत आग लागली। शाळेत अंदाजे 900 मुलं होती आणि शाळेतून बाहेर पडण्यास असलेले मार्गही फारच कमी व अरुंद होते। शिवाय शाळेतील शिक्षकही आगीवर करावयाच्या उपाययोजनेबाबत अशिक्षित होते। त्यामुळे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आणि 94 लहान मुलं या आगीत जळून खाक झाली। जीवन मरण यात श्वासाचं अंतर, पण जळितांच्या वेदना मात्र मरणाहून भयंकर। उपहार सिनेमागृह आग। भारताचं हृदय, राजधानी दिल्ली, आणि या दिल्लीत शुक्रवार दिनांक 13 जून 1997 रोजी घडलेली भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट दुर्घटना म्हणजे उपहार सिनेमागृहाला लागलेली आग। दिल्लीत ग्रीन पार्क येथे असलेलं उपहार सिनेमागृह, या सिनेमागृहात दुपारी 3 ते 6 या दरम्यान बॉर्डर हा सिनेमा चालू असताना ही भयानक आग लागली। या आगीचं मुख्य कारण म्हणजे इमारतीच्या तळघरात असलेलं ट्रान्सफॉर्मर। या ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली। तळघरात असलेल्या कार पार्किंगमध्ये फक्त 18 कार पार्क होऊ शकत होत्या, परंतु जास्त गर्दीमुळे तळघरात 36 कार पार्क केल्या गेल्या आणि या 36 कारमध्ये ट्रान्सफॉर्मरमुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। ही आग एवढी पसरली की इमारतीचे पूर्ण 5 मजले आगीने वेढून टाकले। या आगीत 59 लोक मृत्युमुखी पडले व सुमारे 103 लोक चेंगराचेंगरीमुळे गंभीररित्या जखमी झाले। मित्रहो, आता आपण पाहिलं की आपल्या देशात आगीमुळे झालेले मोठे अपघात, परंतु ही आग आपल्या परिसरात, इमारतीला व आपल्या घरातही लागू शकते। त्यामुळे आग लागण्याची कारणं व त्यावरील उपाययोजना पाहणं आपल्याला आवश्यक आहे व ती आपली जबाबदारीही आहे। तर चला पाहूया आग लागायची कारणं काय असू शकतात आणि त्यावरील उपाययोजना। 5 महिन्यापूर्वी आमच्या घरी एक दुर्घटना झाली। ही गॅस दुर्घटना आमच्या निष्काळजीपणामुळे किंवा आमच्या अज्ञानामुळे झाली की ती घडल्यावरच आम्हाला लक्षात आलं। एक छोटीशी गॅसची नळी ही आमचं एवढं मोठं नुकसान करू शकेल हे आम्हाला ती घटना घडल्यावरच कळलं। केवळ पुरेशा माहिती अभावी आणि स्वतःच्या निष्काळजीपणामुळे ही व्यक्ती आगीत कशी सापडली हे आत्ताच आपण ऐकलं। याच कारणांमुळे कुंभकोणमच्या शाळेतल्या आगीची घटना घडली होती। शाळेतल्या जबाबदार व्यक्तींना आग कशी विझवायची याची पुरेशी माहिती असती तर कदाचित झालेली मनुष्यहानी टाळता आली असती। आग ही अशी आपत्ती आहे की जी टाळणं पूर्णपणे माणसाच्या हातात असते। दैनंदिन व्यवहारात माणसाच्या उपयोगी पडणारी आग जेव्हा त्याच्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा ती आपत्ती ठरते। आग लागण्यासाठी 3 घटकांची एकत्रित उपस्थिती असणं आवश्यक असतं। 1 म्हणजे ज्वलनशील पदार्थ किंवा इंधन, 2 प्राणवायू आणि 3 उष्णता। यापैकी एक जरी घटक नियंत्रित करता आला तरी आग विझवता येते। आग आटोक्याबाहेर गेल्यास ती नियंत्रित कशी करायची याची काही प्रात्यक्षिकं आता आपण पाहू। उष्णता नियंत्रित करण्याचा नेहमी वापरला जाणारा मार्ग म्हणजे पाणी मारून थंडावा निर्माण करणे। ज्यावेळी सीमित जागेत आग लागली असेल तेव्हा प्राणवायूचा पुरवठा तोडून आग विझवता येते। छोट्या प्रमाणावरील आगीतील ज्वलनशील पदार्थच बाजूला सारून आग आटोक्यात आणता येते। आग विझवण्याआधी तिचा प्रकार आणि त्यानुसार योग्य ती पद्धत वापरली जात असल्याची खात्री मात्र केली पाहिजे। ए प्रकारची आग म्हणजेच क्लास ए म्हणजे कपडे, कागद, लाकूड
या पदार्थांना लागलेली आग, ही आग पाण्याने विझवता येते. क्लास बी म्हणजे बी प्रकारची आग म्हणजे रसायनं, पेट्रोल, रॉकेल, डिझेल, तेल इत्यादी पदार्थांना लागणारी आग. ही आग वाळू अथवा ड्राय केमिकल पावडरने विझवता येते. या प्रकारच्या आगी विझवण्यासाठी पाण्याचा वापर कधीही करू नये. तेल, रॉकेल इत्यादी पदार्थ पाण्यापेक्षा हलके असल्यामुळे ते पाण्यावर तरंगतात आणि वाहत्या पाण्याबरोबर आग पसरण्याचा धोका वाढतो. क्लास सी म्हणजे सी प्रकारची आग म्हणजे विजेच्या उपकरणांना लागणारी आग. ही आग ड्राय केमिकल पावडरनी विझवता येते. या आगीवर देखील चुकूनही पाणी मारू नका, त्यामुळे शॉक बसण्याचा धोका असतो. आगीचे प्रकार माहिती असल्याचा उपयोग ती कशी विझवायची हे ठरवताना होतो. घटनास्थळी फायर एक्सटिंग्विशर्स उपलब्ध असल्यास कोणत्या प्रकारच्या आगीवर कोणता फायर एक्सटिंग्विशर वापरायचा हे माहिती असणं गरजेचं असतं. अन्यथा आग विझण्याऐवजी ती वाढण्याचाच धोका जास्ती असतो. लक्षात ठेवा, क्लास ए म्हणजे कागद, कापड, लाकूड इत्यादी. क्लास बी म्हणजे रसायनं, पेट्रोल, डिझेल, रॉकेल इत्यादी. आणि क्लास सी म्हणजे विजेची उपकरणे आणि त्यांना लागलेली आग. आग टाळण्याची जबाबदारी ही एका व्यक्तीची नसून आपल्यापैकी प्रत्येकाने याविषयी जागरूक असलं पाहिजे. आग लागल्यावर ती विझवण्यापेक्षा ती लागू नये म्हणून खबरदारी घेणं हे अधिक श्रेयस्कर आहे. मात्र या संबंधीचं पूर्वनियोजन असणं गरजेचं आहे. घरात, शाळांमध्ये, सोसायट्यांमध्ये आग लागल्यावर नेमकं कोणी काय करायचं या जबाबदाऱ्यांचं वाटप आधीच झालेलं असलं पाहिजे. घरामधली सर्वात जास्त व्हल्नरेबल जागा म्हणजे स्वयंपाकघर. शहरी भागात घरगुती प्रकारच्या आगीमध्ये स्वयंपाकाच्या गॅसमुळे लागणाऱ्या आगींचं प्रमाण सर्वात जास्त आहे. स्वयंपाकघरात वावरताना विशेष काळजी घ्या. पदर, ओढण्या सांभाळा. तसेच सुती कपडे वापरा. गॅसच्या जवळ कपडे वाळत घालू नका. स्वयंपाकाच्या गॅसची योग्य ती हाताळणी आणि आवश्यक तेव्हा दुरुस्ती केल्यास आगी टाळता येऊ शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, इतर मानवनिर्मित आगींप्रमाणेच LPG म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसमुळे लागणाऱ्या आगी देखील टाळता येतात. LPG सिलेंडर शक्य तितक्या मोकळ्या जागी ठेवा. गॅस वापरत असताना दारं खिडक्या उघडी ठेवा. रात्री झोपताना तसेच घरातून बाहेर पडताना सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करा. गॅसची नळी ISI दर्जाचीच वापरा. तिची नियमित तपासणी करणे आणि दर 6 महिन्यांनी ती बदलणे आवश्यक आहे. नळी खराब झाल्याचं अथवा कुरतडली गेल्याचं वेळीच लक्षात यावं यासाठी रबरी नळीवरून कोणत्याही प्रकारचं आवरण घालू नका. एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर किंवा कुलूप उघडून घरात आल्यावर गॅसचा वास आला तर गडबडून गोंधळून जाऊ नका. वायू विजनासाठी प्रथम दारं खिडक्या उघडा. कोणत्याही कारणासाठी मेणबत्ती, काड्यापेटी अथवा विजेचा स्विच सुरू अथवा बंद करू नका. विजेचा स्विच सुरू अथवा बंद करताना निर्माण होणाऱ्या विजेच्या ठिणगीमुळे देखील पसरलेला गॅस पेट घेऊ शकतो. दारं खिडक्या उघडल्यावर सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करून तो मोकळ्या जागेत आणा. गॅसचा वास पूर्णपणे जाईपर्यंत मेणबत्ती, काड्यापेटी, दिवे, पंखे सुरू अथवा बंद करू नका. अशा प्रकारे योग्य ती काळजी घेतल्यास आणि सावधगिरी बाळगल्यास LPGच्या आगीचा धोका कमी होतो. मात्र अपवादात्मक परिस्थितीत आग लागल्यास सर्वप्रथम घरातल्या सर्व व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवा. लगेचच अग्निशामक दलाला 101 म्हणजेच 101 या नंबरवर फोन करा. त्याचवेळी घरातील दुसऱ्या जबाबदार व्यक्तीने आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करावा. आग लागलेल्या सिलेंडरवर ओली फडकी टाकून सुरक्षित अंतरावरून पाण्याचा जोरात मारा करा. मात्र आग आटोक्याबाहेर जात आहे असं वाटल्यास ताबडतोब तेथून दूर जा. आजूबाजूच्या घरांमधल्या लोकांना देखील सावध करा. स्वयंपाकघरातील दुसरा व्हल्नरेबल पदार्थ म्हणजे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे तेल. कढईत तेल तापत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. अति तापलेले तेल चटकन पेट घेऊ शकते.
तेलाने पेट घेतल्यास सर्वप्रथम गॅस बंद करा. कढईवर ताटली पालथी घालून आच्छादन पद्धतीने प्राणवायूशी त्याचा संपर्क तोडा. पेटलेल्या तेलावर अजिबात पाणी मारू नका. तसेच पेट घेतलेले भांडे उचलून दुसऱ्या जागी नेण्याचा प्रयत्न करू नका. हाताला चटका बसून भांड खाली पडून तेल आणि त्याला लागलेली आग पसरण्याचा धोका असतो. आधुनिक शहरी जीवनात सततच्या वीज वापरामुळे विजेच्या उपकरणांमुळे लागणाऱ्या आगींची संख्या लक्षणीय वाढली आहे. याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे सदोष वायरिंग आणि दुसरं म्हणजे सदोष उपकरणं. या दोन्हीमुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा संभव असतो. घरातल्या वायरिंगची वेळोवेळी तपासणी करा. जरा जरी दोष आढळला तरी ताबडतोब दुरुस्ती करा. हे सर्व टाळण्याचा आणखीन एक मार्ग आहे आणि तो म्हणजे घरातली सर्व विजेची उपकरणं ISI दर्जाचीच वापरा. विजेच्या एका पॉइंटवर त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक उपकरणं जोडल्यास ताण पडून शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. विजेच्या वायरिंगला अथवा उपकरणाला आग लागल्यास सर्वप्रथम लाकूड अथवा तत्सम विजेचा दुर्वाहक म्हणजेच बॅड कंडक्टर वापरून मेन स्विच बंद करा. आगीवर सुकी वाळू किंवा माती अथवा कार्बन डायऑक्साईड एक्सटिंग्विशरचा वापर करून ती विझवण्याचा प्रयत्न करा. या आगीवर कधीही पाणी मारू नका. पाणी हा विजेचा सुवाहक असल्यामुळे शॉक बसण्याचा धोका असतो. शॉर्ट सर्किटमुळे निर्माण झालेली ठिणगी एखाद्या ज्वलनशील पदार्थावर पडून आग लागण्याचा धोका असतो. तो ज्वलनशील पदार्थ कुठला आहे हे लक्षात घेऊन मगच ती आग विझवण्याचा प्रयत्न करा. ज्या ठिकाणी जमिनीवर बसून स्वयंपाक केला जातो तेथे चुलीच्या अथवा गॅस शेगडीच्या आसपास वावरताना विशेष काळजी घ्यावी लागते. चुलीच्या मागच्या भिंतीवरील कपाटांमधल्या वस्तू काढत असताना अंगावरचे कपडे पेट घेणार नाहीत याची काळजी घ्या. चुलीच्या जवळपास रॉकेल, पेट्रोल इत्यादी ज्वलनशील पदार्थांचे साठे करू नका. यापैकी कोणत्याही पदार्थांनी पेट घेतल्यास पाणी न मारता वाळू अथवा ड्राय केमिकल पावडरने ती आग विझवण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये निरांजन, मेणबत्त्या, मच्छर प्रतिबंधक उपकरणं यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. लहान मुलांना त्यापासून दूर ठेवा. तसेच वर्तमानपत्रांची रद्दी, फटाके व अन्य वापरात नसलेल्या अडगळीच्या वस्तू त्यांचा साठा घरामध्ये करू नका. ही सर्व काळजी घेण्याबरोबरच अशा प्रकारच्या आपत्तींवर मात करण्यासाठी पूर्व नियोजन असणे आवश्यक आहे. अग्निशामक दलाला पाचारण करणे, सर्वांना सुरक्षित स्थळी हलवणे, आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणे या जबाबदाऱ्यांचे वाटप करा. घरातल्या प्रत्येक सदस्याला अशा प्रसंगी काय करावे याची माहिती असणे आवश्यक आहे. आगीच्या प्रसंगी गडबड गोंधळ न होता सर्वांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावे यासाठी मुख्य दरवाजापर्यंतच्या मार्गात कोणतेही अडथळे ठेवू नका. अशाच प्रकारची व्यवस्था आपण राहत असलेल्या आणि काम करत असलेल्या इमारतीमध्ये निर्माण करा. घरटी एका सदस्याने इमारतीमध्ये उपलब्ध असलेल्या अग्निशमन यंत्रणेची माहिती करून घेणं आवश्यक आहे. आपत्ती काळात लिफ्टचा वापर करू नका. वीज प्रवाह अचानक बंद पडून लिफ्टमध्ये अडकून पडण्याचा धोका संभवतो. तसेच बाहेर पडलेल्या लोकांमध्ये घबराट पसरणार नाही याची अवश्य काळजी घ्या. अग्निशामक दलाला मदत मागण्यासाठी फोन केल्यावर दलाच्या नियंत्रण कक्षातून तुम्हाला परत फोन येतो. घटनेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी हा फोन आलेला असतो. प्रथम फोन करणाऱ्या व्यक्तीने रिटर्न कॉल घेण्यासाठी फोन जवळच थांबा. घटनेची माहिती थोडक्यात आणि नेमकी सांगा. घटनास्थळाचा पत्ता जवळच्या ठळक खुणेसह सांगा आणि 2 जबाबदार व्यक्तींना ठळक खुणेच्या ठिकाणी उभे राहायला सांगा. अग्निशामक दलाची मदत पोहोचल्यानंतर त्यांच्या कामात अडथळा होणार नाही याची काळजी घ्या आणि अग्निशामक दलाला सहकार्य करा. आगीचा स्रोत माहीत असल्यास योग्य तो एक्सटिंग्विशर वापरून आगीच्या उगमस्थानावर मारून ती विझवण्याचा प्रयत्न करा. मात्र आगीच्या ठिकाणी एकट्याने थांबू नका. आग विझवताना एकाला अपघात झाल्यास त्याला मदत करण्यासाठी दुसऱ्याची उपस्थिती आवश्यक असते. विषारी वायूंचा त्रास टाळण्यासाठी जमिनीलगत रांगत जा. एखाद्या बंद दारामागून धूर येत असल्यास
किंवा आग असण्याची शंका आल्यास दार न उघडता त्यावर पालथा हात ठेवून आतील उष्णतेचा अंदाज घ्या. जास्त उष्णता जाणवल्यास तेथून तातडीने दूर जा आणि अग्निशामक दलाला 101 म्हणजेच 101 या नंबरवर फोन करून पाचारण करा. एखाद्या व्यक्तीच्या कपड्यांनी पेट घेतल्यास त्या व्यक्तीला जागच्या जागी थांबवून जमिनीवर लोळायला सांगा. चेहरा हाताने झाकून घ्या. ती व्यक्ती पळाल्यास प्राणवायूचा पुरवठा मिळून आग वाढते. त्या व्यक्तीला ब्लँकेट अथवा रग मध्ये गुंडाळून आग विझवण्याचा प्रयत्न करा. भाजलेल्या जागांवर पाणी ओतून पुढच्या उपचारांसाठी त्वरित रुग्णाला हॉस्पिटलमध्ये न्या. शाळा, महाविद्यालय इथे मुलं, विद्यार्थी सतत आणि बहुसंख्येने उपस्थित असतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात येणारे शिक्षक, शिपाई, कर्मचारी वर्ग असे लोक आपत्तीच्या वेळेला प्रथम प्रतिसादक म्हणजेच फर्स्ट रिस्पॉन्डंट असतात. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याविषयी त्यांना विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यानेही आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या तर आपत्तीमुळे होणारी हानी निश्चितच कमी होऊ शकते. अनेक उदाहरणावरून असं दिसून आलंय की शाळेमध्ये होणारी हानी प्रत्यक्ष आपत्तीमुळे न होता त्यानंतर होणाऱ्या गोंधळ, पळापळी आणि चेंगराचेंगरीमुळे होते. त्यामुळे आपत्ती पूर्व नियोजन करून हा गोंधळ टाळता येऊ शकतो. प्रत्येक शाळेमध्ये नियमितपणे इव्हॅक्युएशन ड्रिल म्हणजेच सुटका कवायतीचा सराव करणे आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापनाने आपल्या शाळेची रचना, स्थळ आणि विद्यार्थ्यांची संख्या या गोष्टी लक्षात घेऊन या इव्हॅक्युएशन ड्रिलचे नियोजन केले पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला आपत्तीची शंका आल्यास शाळेची घंटा विशिष्ट प्रकारे वाजवून सर्वांना सावध करा. शाळेच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीने या धोक्याच्या सूचनेची सत्यता पडताळून अग्निशामक दलाला 101 किंवा पोलिसांना 100 या नंबरवर फोन करा. धोक्याचा इशारा ऐकल्यावर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सूचनांप्रमाणे ठरवलेल्या पद्धतीने शिस्तीत वर्गातून बाहेर पडा. नियोजित मार्ग आगीमुळे अथवा अन्य काही अडथळ्यांमुळे बंद असेल तर शिक्षकांच्या सूचनांप्रमाणे पर्यायी मार्गांचा वापर करा. शाळेतल्या अपंग, मूकबधीर आणि जखमी व्यक्तींना विशेष सहाय्याची गरज असते. एखादा विद्यार्थी वर्गामध्ये नसेल तर त्याने धोक्याचा इशारा ऐकताच पूर्वनियोजित सुरक्षित ठिकाणी जाणे गरजेचे आहे. अग्निशामक दलाला आवश्यक माहिती पुरवण्याची जबाबदारी एका व्यक्तीकडे सोपवा. शाळेतल्या सर्व व्यक्ती बाहेर पडल्या आहेत का, नसल्यास किती व्यक्ती बेपत्ता आहेत, त्या असण्याच्या संभाव्य जागा कोणत्या आहेत याची माहिती अग्निशामक दलाला व पोलिसांना उपयुक्त ठरू शकते. मित्रहो, पाहिलं आगीची कारणं आणि त्यावर कशा उपाययोजना करता येईल ते. चला आता आपण पाहूया आपलं अग्निशमन दल कशा प्रकारे सक्षम आहे ते. 1. मिनी वॉटर टेंडर वाहन. वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन दलातील हे एक अतिशय उपयुक्त असं वाहन आहे. याची पाण्याची क्षमता 2000 लिटर असून आकाराने लहान असल्यामुळे गल्लीबोळातून लवकर जाण्यासाठी